जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगले कर्म करत जा. पहा माई बाप, तुम्ही आला या मृत्यू लोकामध्ये जन्माला, जाताना तुम्ही एक सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा वरती नेणार नाही. काय सोनं चांदी नाही, माती देखील तुम्ही वरती नेणार नाही. मग गर्व कुठल्या गोष्टीचा करताय? अरे माई बाप ऐका, गर्व करू नका, कर्म चांगले करा. पहा लता दीदी मंगेशकर माहितीये ना सर्वांना, गायक होत्या, एवढ्या मोठ्या गायक होत्या, त्यांची कीर्ती पाठीमागे राहिलं माय बाप. लता दीदी मंगेशकरांचा ज्यावेळी अंतकाळ जवळ आला, त्या हॉस्पिटल मध्ये होत्या. कुठं होत्या? हॉस्पिटल मध्ये होत्या माय बाप. त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून काही शब्द गेले, ते शब्द तिथल्या डॉक्टरांनी देखील ऐकले आणि तिथल्या कॅमेऱ्यात देखील कैद झाले. लता दीदी मंगेशकर ज्यावेळी अंतकाळ मोजत होत्या, त्यावेळी त्यांच्या तोंडून आलेले शब्द ऐका. अरे लता दीदी मंगेशकर म्हणतात की माझ्या आज दारासमोर 4 मर्सिडीज गाड्या उभ्या आहेत, 4 फॉर्च्युनर गाड्या उभ्या आहेत. नाही त्या गाड्या आज माझ्या दारामध्ये उभ्या आहेत, परंतु आज मला शेवटचा प्रवास हा व्हील चेअर वरती करावा लागतोय. ही माझी शोकांतिका आहे. लता दीदी मंगेशकर पुढे जाऊन सांगतात की आज माझ्या घरामध्ये जगातील महागड्या साड्या आज माझ्या कपाटामध्ये आहेत, परंतु आज मला हॉस्पिटल मध्ये एका 100 रुपयाच्या गाऊन वरती राहावं लागतंय. पुढे जाऊन लता दीदी मंगेशकर सांगतात की अहो, जेव्हा मी बरी होते तेव्हा मी 5 स्टार हॉटेल मध्ये जेवण करत होते. सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं हॉटेलमध्ये जेवण करत होते, परंतु आज शेवटच्या वेळी, शेवटच्या क्षणाला आज मला या ठिकाणी एका सफरचंदाच्या ज्यूस वरती म्हणा, नारळाच्या पाण्यावरती राहावं लागतंय. म्हणून माई बाप, जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही गाडी बंगला वरती काही घेऊन जाणार नाही, सर्व काही इथेच राहणार आहे आणि तुम्ही एकटेच वरती जाणार आहे. म्हणून माई बाप ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर 3 सोहळे होतात. किती सोहळे होतात? 3 सोहळे होतात. पहिला सोहळा नामकरण सोहळा, दुसरा सोहळा लग्न सोहळा आणि तिसरा सोहळा म्हणजे मृत्यू सोहळा.